एव्हरीवन, आरीवर्क बाय अंजली हा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ खूप जास्त लेट होतोय कारण की लग्नाच्या सीझनच्या गडबडीमुळे जास्त काही व्हिडिओ शूट करता येत नाही। तरी पण मी तुमच्यासोबत ट्राय करतेय की पूर्णच्या पूर्ण म्हणजे रोजचं जे काही काम आहे तर ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे। तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर कुठलाही वेळ न वाया घालवता मी तुम्हाला आता शॉपवर जाऊन दाखवते की माझं कोणतं काम चालू आहे, काय नाही, आई पण काय करते काय नाही, सगळं काय दाखवते। तर चला। मी जेव्हा शॉपमध्ये गेले होते तेव्हा एक कस्टमर ऑलरेडी आलेलं होतं ब्राइडल ब्लाउज घेऊन। ही ब्राइडची वरमालाची साडी होती, त्यावरती आपल्याला आरीवर्क करायचं होतं। तुम्ही बघू शकता पिकॉकचं त्याच्यावर खूप सुंदर असं काम केलेलं होतं। आणि ही जी सेकंड वाली साडी आहे ही ब्राइडची मुनिया बॉर्डरची हळदीची साडी आहे। तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर असा येलो आणि वेगळाच काहीतरी कलर आहे तो, प्लस रेड कलरचा त्याचा पदर आहे। आरीवर्कच्या कोणत्या डिझाईन काय करायच्या ते सगळं कस्टमर सोबत डिसाईड केलं। मग ते कस्टमर गेलं आणि त्यानंतर आईने ही जी साडी आहे ती स्टिचिंग करायला घेतली होती। फुल नऊवारी साडी आहे ही। तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा कलर आहे। आईने ती कटिंग करण्यासाठी घेतली होती आता। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आहे त्याचा, मोरपंखी आणि चटई बॉर्डरचा त्याचा काट आहे। ही साडी जी आहे ती अर्जंट आलेली होती आणि आईला ती पटकन शिवून द्यायची होती, म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये ती जी साडी आहे ती आईला स्टिचिंग करून द्यायची होती। जर तुम्हालाही नऊवारी साडीचा जर स्टिचिंगचा कटिंगचा व्हिडिओ जर लागत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी नक्कीच तुम्हाला लवकरच त्याचाही व्हिडिओ प्रोव्हाइड करेल। तर हे जे ब्लाऊज तुम्ही बघतायत आता हे रेडीमेड आरीवर्कचे ब्लाउजेस आहेत जे स्टिचिंगसाठी आलेले होते। तुम्ही बघू शकता याची तुम्ही स्वतः जर आरीवर्क जर स्टिचिंग करत असताल ब्लाऊज किंवा आरीवर्क करत असताल तर तुम्हालाही माहित असेल बॅक साईडनी याची फिनिशिंग खूप छान असते, पण समोरच्या साईडनी जे काही मटेरियल क्वालिटी त्यांनी जे यूज केलेली असते ती खूप लो क्वालिटीची असते। तर तुम्ही म्हणजे याच्यानंतर जर तुम्हाला जर ब्लाऊज काही जर घ्यायचे असतील आरीवर्कचे तर प्लीज तुम्ही रेडीमेड ब्लाऊज जे आहेत ते घेऊ नका, कारण की खूप म्हणजे याचे जे गळे पण असतात बॅकनेकचे तुम्हाला मी दाखवते आता। तुम्ही बघू शकता बॅकनेकचे जे गळे असतात याचे ते पण खूप जास्त ब्रॉड असतात। जर कधी म्हणजे ज्यांनी हे ब्लाऊज घेतलंय किंवा ते हेल्दी असलं तर ठीक आहे, त्याला तो गळ्या चालला जातो, पण जर खूप बारीक माप जर असलं, खूप बारीक मेजरमेंट जर असलं तर त्यांना ते होत नाही। समोरचा तुम्ही गळा बघू शकता तो ठीक आहे, नाही तर काही ब्लाऊजचा खूप जास्त मोठा आणि डीप गळा असतो, फ्रंटचा पण आणि बॅकचा पण। तरी याचा जो गळा आहे तो ठीकठाक आहे, एवढा पण काही ब्रॉड नाहीये। पण ह्या ब्लाउजेससाठी जे मटेरियल यूज होतं ते खूप लो क्वालिटीचं असतं। आणि हे जे तुम्ही ब्लाऊज बघतायत ते मिरर वर्कचं आहे, अल्टरसाठी हे ब्लाऊज आलेलं होतं। कस्टमर याची पण शिलाई द्यायला कधी कधी किटकिट करतं, कारण की तुम्हालाही माहित असेल कस्टमर म्हणजे याला मिरर वर्क ते खूप असतं, एक मिरर आपल्याला हाताने त्याची काढावी लागते, तरी कस्टमरला ते खूप जास्त वाटतात पैसे। आपण टेलर काही जास्त घेत नसतो, काही 100-200च घेतो अशा ब्लाऊजच्या अल्टरच्या, तरी ते त्यांना खूप वाटतात। आणि हे जे ब्लाऊज बघतायत तुम्ही हेही एका ब्राईडचंच होतं, आरीवर्कसाठी आलेलं होतं। एंगेजमेंटच्या आधी जी साडी घालायची असते त्यावरचं हे ब्लाऊज होतं। तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल व्हिडिओ याचा करताना की मी कोणती डिझाईन याच्यावर टाकणार आहे कोणती नाही ते सगळं दाखवेल। आणि इकडे माझ्या आरीवर्कचं काम चालू होतं, तुम्ही बघू शकता हे एक ब्लाऊज आहे आणि हे दुसरं जे आहे एक साऊथ इंडियनचं ब्लाऊज आहे। कस्टमरनी जशी डिझाईन सांगितली होती तशीच आपण त्यावरती करतोय। सिक्वेन्स आणि कडदाण्याचं आहे, एकदम नाजूक बॉर्डरमध्ये आहे आणि याचंही थोडं काम अजून बाकी आहे। तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये ते शेअर करेल की पूर्ण आउटलुक याचा कसा आहे ते। आणि मग नंतर आईने ही जी नऊवारी आहे तुम्ही बघितलं असेल अगोदर कटिंग करत होती, ती अर्धी स्टिच करून झालेली होती, अजून पूर्ण रेडी तर नाही झालेली, पण तरी पण मी तुम्हाला बॅक आणि फ्रंट याचा दाखवते। हा बघू शकता तुम्ही बॅक साईडनी डबल कास्ट आहे आणि पदर हा पण जोडून झालेला होता पूर्णपणे। आणि ही समोरची जी साईड आहे ती याचीच फक्त फिटिंग ते राहिली होती, बाकी सगळं काही झालं होतं ह्या साडीचं। तुम्ही बघू शकता ह्या साडीचा पण पदर किती सुंदर आहे। सेमी पैठणी साडी होती ही, प्युअर सिल्कची साडी नव्हती, म्हणजे फर्स्ट कॉपी बनवू शकता तुम्ही, तर तशी साडी होती ही। आणि आता तुम्ही इथे बघू शकतात रेडीमेड आरीवर्कचे जे ब्लाउजेस आहेत त्याच्यावर हे केलेलं वर्क होतं ते स्टिचिंग करून झालेले होते। हे एक बघू शकता आणि हे दुसरं एक तुम्ही बघू शकता, त्यावरती दोन्ही याच्यावर पिकॉकचंच मोटिफ होते, तुम्हाला दिसत असेल। आणि मग संध्याकाळी भूक लागली होती त्यामुळे शेवयाची खीर खाल्ली थोडी, परत शॉपवर आले आणि मग हे जे तुम्ही पिंक ब्लाऊज बघू शकता मला त्याची एक रील पोस्ट करायची होती आणि शॉर्ट्स पण यूट्यूबवर टाकायला पोस्ट करायचा होता, त्यामुळे मी त्याची एक रील व्हिडिओ शूट करायला काढलं होतं ते वरती। तर तुम्ही बघू शकता हेवी ब्लाऊज आहे हे पिंक कलरचं, फुल हेवी काम घेतलेलं आहे आपण ते चेक्समध्ये,
प्लस जी गळ्याची बॉर्डर आहे पंचकोनी गळा घेऊन एकदम ब्रॉड पट्टा ठेवलेला आहे आपण. हे पूर्ण कस्टमरच्या डिमांडनुसार आपण हे ब्लाऊज बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जे चेक्स केलेत आपण मध्ये मनी न यूज करता आपण त्यामध्ये जरदोजीचा यूज केलेला आहे. आणि नंतर जी छोटी छोटी बुट्टी आहे त्या चेक्समध्ये आपण ती ॲड केली आहे. प्लस खाली आपण हँगिंगसुद्धा लावलेले आहेत, लटकनसुद्धा लावलेले आहेत. आणि थोडंफार गोल्डन स्टोनचं वर्क प्लस 2 mm 4 mmच्या मण्यांचं वर्क घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती हेवी आणि सुंदर असा पिंक कलरवर हे वर्क दिसतंय. आणि फ्रंट नेकचा पण पट्टा तुम्ही बघू शकता किती ब्रॉड घेतलेला आहे. सेम बॅकवर जसं होतं सेम फ्रंटवर पण आपण तसंच घेतलेलं आहे. जर तुम्हालाही या ब्लाऊजची जर किंमत जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता प्राईज म्हणून. मी नक्कीच तुम्हाला याची जी प्राईज आहे एक्झॅक्ट प्राईज ती तुम्हाला शेअर करेल. आणि त्यानंतर थोडंसं बाहेर माझं काम होतं आणि सोबतच मैत्रिणी पण भेटल्या होत्या मला बाहेर. तर त्यांच्यासोबतच मी म्हणजे घरचं त्यांना काही सामान घ्यायचं होतं. मग मला पण तिथे गेल्यावर म्हणजे काही ना काही घ्यायचं सुचत होतं. तर मग आम्ही ते जे काही घरातल्या वस्तू लागतात सेल लागलेला होता तिथे, तर आम्ही त्याच म्हणजे जे लागल ते घेत होतो. ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाला होता आणि त्यातल्या त्यात तिथली लाईट गेली होती. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर अजून काही टिप्स आणि ट्रिक्स लागत असतील तर मला नक्की कमेंट करा.